जिकडे दुखून तिथे सांगा. वेळ दुखतंय का? वेळ दुखतंय. हो हो. इथं पण हो हो ना. हो इकडे बघा. प्रॉब्लेम मेजर आहे आणि पुढच्या 5 ते 10 वर्षात डबल वाढणार आहे. इकडे बघा तुमच्या कमरामध्ये L4 पाय L5 मध्ये गॅप येईल. याला झाले 8 ते 10 वर्ष. फक्त तुम्हाला दर 2-3 महिन्यातून 6 महिन्यातून एकदा टीचं भरतं किंवा चमक ते कधी गोळी खाल्ली किंवा शेकवलं मग वगैरे लावलं ते कमी होऊन जातं. हो की नाही? वजन उचललं आलं तर होईल, कमराला झटका बसला तर होईल, जास्त प्रवास झाला तर होईल, जास्त जाड गादीवर झोपलं तर होईल. हो की नाही? आता याला म्हणतं LS सायटिका प्रॉब्लेम. आता तुमची ज्यावेळेस कमरावर पडले होते, कमराला झटका बसला होता त्यावेळेस फक्त वरची डिक खाली सरकली होती. पण फक्त डिक सरकल्यानंतर कोणत्याही प्रकारचा जास्त त्रास होत नाही, फक्त चमक भरते. ह्याच्या पलीकडे काय होतं? आता तुमचं एवढं 2 ते 5 वर्षात काय झालं, याच्यातले कार्टिलेज असतं ते हळूहळू बाहेर यायला लागलं. जसं जसं कार्टिलेज बाहेर यायला लागलं तशी सायटिका नावाची नस ही दबली गेली. नीट ब्लड सर्क्युलेशन खुब्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटीला टाचेला होतं. म्हणजे दाबलेलं अक्षर बघा. दाबलं तर दुखतंय की नाही सांगा. तुम्ही सांगत चला नाही तर मी दाबतच राहील. दाबले तर दुखतंय का? नाही पण येस नो सांगत. आता याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. म्हणून कमरापासून तुमचे दोन्ही पाय दुखतात, जड पडतात, रग लागते, कळ लागते, मग या. हो की नाही? झोप सोयीची होत नाही. झोप सोयीची होत नाही. मी फक्त यस का नो सांगायचं. आता ज्या दिवशी तुम्ही जास्त वाकून काम केलं, जास्त वजन उचललं, कमराला झटका बसला, मांडी घातली, जास्त वेळ जास्त प्रवास केला, जास्त खाली त्रास पाहिजे, मांडी घातली किंवा गुडघ्या टॉयलेटला गुडघ्या बसले की दोन्ही पाय जवळ पडतात, बदल पडतात किंवा मग ते टॉयलेटला एवढं नाही 2 मिनिटात काही होत नाही. तसं ड्रायव्हिंग करताना आपण 4-2 तास बसवतो ना. ओके. त्यावेळेस आता याला म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याचा LS स्पाईनचा MRI केला त्याच्यात स्पष्ट दिसेल. आता जसं की तुम्ही 4 व्हीलरची व्हील अलाइनमेंट करता, एखाद्या खड्ड्यात जाऊन गाडी आदळली अलाइनमेंट बिघडतं. तसंच तुमचं स्पायनल कॉर्डची जी सेटिंग आहे ती बिघडली, पण त्याच्यातलं ती कार्टिलेज आहे हळूहळू घसत चाललं, बाहेर येत चाललं. पण जसं जसं ते कार्टिलेज जास्त घसल, जास्त बाहेर येईल, प्रमाण जसं जसं वाढेल. आताची सेकंड स्टेजला आहे, प्रमाण जास्त पण नाही कमी पण नाही. याला 3 सेटिंगनंतर फरक पडायला लागेल, 10 दिवसात कव्हर होईल. पण हा जो आजार आहे माझ्याकडे 80%च रिकवर होईल, 100% होणार नाही. 100% हा जगात पुढंच होणार नाही. याचा LS स्पाईनचा MRI केला त्याच्यात स्पष्ट दिसेल. एक्सरेमध्ये फक्त गॅप थोडीफार झीज दिसेल. याला 3 दिवसानंतर फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. याला आयुष्यभर नियम नीट आहे का? ज्या दिवशी तुम्ही मी सांगितलेले नियम तोडले तर असं मला परत होईल. ज्या दिवशी तुम्ही 30 डिग्रीमध्ये बसले परत त्रास होईल. फालतं जास्त झोपले परत त्रास होईल. 20 किलोच्या पुढं वाकून वजन उचललं परत त्रास होईल. जास्त जाड गादीवर झोपले किंवा बसले परत त्रास होईल. समजलं? गादी साधी आपली गोधडी झोप. या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवा. जास्त ॲसिडिटी झाली, पोट खराब झालं, अन्न पचन नाही झालं, शरीरामध्ये सूज वाढली, युरिक ॲसिड वाढलं, आमवात वाढला, थोडाफार त्रास होईल. त्याचा एवढा परिणाम नाही होत, पण जो मॅन्युअली प्रॉब्लेम आहे ते मॅडम सांग तिकडे चालू जे जास्त त्रास होईल. त्यांनी तिकडे लक्ष द्यायला मॅडम. त्याचा MRI केला का एक्सरे केला? कशाचं? कमरेचा एक्सरे केला की MRI? काहीच करेल. याच्यावरती मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खाल्ल्या, 1000 गोळ्या औषध 12 होणार नाही. त्याला एक हा पर्याय 3rd स्टेजच्या पुढे गेलं तर ऑपरेशन. जर गोळ्यांनी 12 झाला तर तुमचे पैसे मी भरेल, माहिती तुमचे. आणि नाही जर निघालं मी सांगितलं त्याचे पैसे पण मी भरेल, खुशच होतो, माहिती तुमचं. हाताची कमरल्या लाईव्ह सांगते हे व्हिडिओ तुम्हाला सगळं. अशा ऐका ना खालचं पाय सरळ करा, खालचं पाय सरळ राहायला बोलू तुम्ही बट पाय इकडे डोकं इकडे पाय तिकडे अशी राहिलं. बस पाय इकडे डोकं तिकडे पूर्ण पालतू बघ. कंबर दोन्ही पाय ट्रे बनवले नाही. दाब नच वाटत नाही. दाबीत नाही दाब बरोबर. मालिश कर ना तू. दाब नाही मालिश कर ना. दाब ना सोड राहणार. मालिशवाला शेजारी तिकडे. हा का? ए थोडं गार लागा. पाणी गरम मार नको. गरम फुटून आणलं.
लगे आर मारते तिकडे काय नाही गरम पाणी